नमस्ते, मी अनंत कौसाल. आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण सिंपल क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत फिजिक्सचा. तर चला सुरू करूया लेक्चरला. तर बघा आपला असा क्वेश्चन विचारला आहे की बघा 16 ग्राम ऑफ ऑक्सिजन ऑक्युपाई 0.025 मीटर का क्यूब ॲट 27 Celsius. Find the pressure exerted by it. Molar mass of oxygen 32 gram per mole. Universal gas constant R is equal to 8.3 joule per mole. सर आपला दिलेलं आहे. तर बघा आपण इथं काय करायचं, फाइंड द प्रेशर एक्सटर्नेट बाय इट. तर आपला प्रेशर फाइंड करायचा आहे. गिवन सर बघा आपला दिलेला आहे काय, बघा आपला सर गिवन डाटा सर दिलेला आहे. गिवन सर आपला दिलंय ऑक्सिजन ऑक्युपाई म्हणजे सर इथं आपला दिलेले बघा यम सर बघा आपला 16 ग्राम दिलेलं आहे. ओके सर. नंतर मोलार मास ऑफ ऑक्सिजन आपला 32 ग्राम पर मोल सर आपला दिलेलं आहे मोलार मास. ओके सर. आणि नंतर सर बघा आपला आर कॉन्स्टंट सर दिलेला आहे बघा 8.3 जूल सर आपला आर कॉन्स्टंट दिलेला आहे. आणि सर जे आपला टी इज इक्वल टू सर दिले बघा काय 0.0225 मीटरचा क्यूब सर आपला हे दिलेला आहे. आणि आपला प्रेशर फाइंड करायचं आहे. यस ऑर नो? यस सर. आपण इतकं दिलेलं आहे आणि सर आपला पी फाइंड करायचे म्हणजे प्रेशर फाइंड करायचे. सर आपलं काय फाइंड करायचं, प्रेशर फाइंड करायचं. तर लिहायचं बघा पी इज इक्वल टू काय लिहायचं बघा पी व्ही इज इक्वल टू NRT. PV इज इक्वल टू NRT. Therefore P इज इक्वल टू NRT बाय V इज इक्वल टू मध्ये लिहायचं बघा M बाय M इंटू RT बाय V लिहायचं बघा काय लिहायचं RT बाय V. यस ऑर नो? यस सर. Therefore P इज इक्वल टू M बाय M इंटू RT बाय V. Therefore M सर आपला किती दिलं बघा, M दिलं बघा आपला 16 बाय 32 इंटू सर जी R आपला सर काय दिलंय, R दिले बघा आपला 8.3 इंटू सर जे आपला टी काय दिले बघा, टी सर दिलेले आहे बघा आपला RT बाय V. सॉरी टी सर आपण गलत लिहिलं आहे, तर हे R आहे. ओके RT सॉरी हे V सर V हे सर V आहे. आणि सर आपला टी सर दिलं होतं बघा 27 डिग्री सेल्सिअस मध्ये दिलं होतं. आणि सर 1 केल्विन म्हणजे सर जे असतं बघा 273 डिग्री. क्लिअर ना? क्लिअर सर. तर बघा हे करायचं प्लस 273 प्लस काय सर आपलं 27 इज इक्वल टू सर आन्सर येणार 300. यस ऑर नो? केल्विन सर जी इज अ टी. ओके इज अ टी. अरे यस ऑर नो? यस सर. आपण जर असं घडलेलं ओके सर. तर लिहायचं बघा 8.3 इंटू टी मीन्स काय सर आपलं 300 आलं होतं. 300 बाय व्ही म्हणजे आपलं काय दिले बघा व्ही दिले आपला 0.025. यस ऑर नो? यस सर. तर बघा हे 4 कटून गेले. तर इथं बघा उत्तर येणार पी इज इक्वल टू मध्ये सर जी 10⁻+4 न्यूटन पर मीटरचा काय सर स्क्वेअर. तर कार्यक्रम होता 16 1 16 16 दोन्ही 32. क्लिअर ना? क्लिअर सर. तर बघा बेचोक 8 ओके. बे एक उरलं 5 आला 41 5. ओके 41 5. तर बघा 41 5 25 सर. आता 41 5 गुणिले 3 5 त्रिक 15 हातचा 1 4 12 बाय 25 25 चोक 100 25 चोक 100 उरलं 25 चोक 100 उरलं 24 25 9 225 सॉरी 25 9 225 म्हणजे 225. ओके
225 225 25 8 200. व्हेरी गुड सर. तर 25 8 पूर्ण 25. तर बघा अप्रॉक्सिमेट त्याचं उत्तर येणार बघा काय 4.98 असं उत्तर आपण बघा 4.98 इंटू 10⁻+4 न्यूटन पर मीटर चा स्क्वेअर इज अ आन्सर. यस ऑर नो? यस सर. तर आपण काय केलं बघा आपला सर गिवन डाटा मध्ये होतं m इज इक्वल टू 16 ग्राम अँड मोल ऑफ ऑक्सिजन 32 ग्राम पर मोल. आपलं आर कॉन्स्टंट 8.3 जूल सर दिलं होतं. आपल्याला टी सर दिलं होतं 27 डिग्री सेल्सिअस. वी सर बघा आपल्याला दिलं होतं 0.025 मीटर का स्क्वेअर. आणि सर आपला पी सर फाइंड करायचं होतं. आपण सर फॉर्म्युला काय वापरला पी व्ही इज इक्वल टू NRT. यस ऑर नो? यस सर. तर therefore P is equal to NRT by V लिहिला आपण सर इज इक्वल टू M by M into RT by V. ओके तर लिहितो therefore P is equal to M by M into RT by V. सर आपल्याला M दिलं होतं 16/32 इंटू R सर दिलं होतं आपला 8.3 इंटू आपण सर T काढलं या प्रकारे 273 केल्विन प्लस 27 केल्विन इज इक्वल टू 300 केल्विन. आलं बघा आपलं काय टी आलतो बाय सर व्ही सर आपण इतकं दिलं होतं 0.025 मीटरचा क्यूब. आपण सर लिहिलं बाय मध्ये आपण सुची काटाकाटी केली तर आपण सर भाग दिला तर बाय केलं. उत्तरला अप्रॉक्सिमेटली पी इज इक्वल टू 4.98 इंटू 10⁻+4 न्यूटन पर मीटरचा स्क्वेअर. यस ऑर नो? यस सर. छापा दिमाग में.